हे सुद्धा आपण पाहतोय ते एक 4 वर्ष पूर्ण झालेलं एक बिगर कलमाचं आंब्याचं झाड आहे. याच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की हे झाड आणखीन भरपूर मोठं होणार आहे आणि याला या एक आंब्याचं जे उत्पन्न येत आहे ते सुद्धा अगदी चांगलं आणि एक फार सुंदर असं उत्पन्न येत आहे. याच्यावर सुद्धा एक बारकाईनं पाहिलं तर जे आपण कलमांची रोपे कलमांच्या आंब्याचे जे आंबे खात असतो त्याच्याहीपेक्षा याची एक चव एक फार सुंदर आणि अशी स्वादिष्ट चव असते. त्या वेगवेगळ्या ज्या चवी असतात त्या आपण ज्या कलमाच्या रोपांमध्ये पाहत असतो हे एक देशीमध्ये एक समजावं लागेल. एक देशी जी चव आहे ते सुद्धा अलीकडं एक बारकाईनं काही लोक एक हाताळत असताना पाहायला मिळतं. आज सुद्धा एक बाजारामध्ये बघितलं तर एक देशी जे वाण आहेत त्याकडे सुद्धा एक लोकांची धाव असते. याच्यावरून सुद्धा काही लोकांच्या हे विचारामध्ये येतं की जे देशी फळं असतील, देशी भाज्या असतील, देशी धान्य असेल याच्यावरती सुद्धा एक लोक विचार करताना पाहायला मिळतं. पण एक जास्ती प्रमाणात याच्यावरती एक लोकांनी सगळ्यांनी विचार करणं एक महत्त्वाची गरज आहे असं वाटतं. आज जी काही वेगवेगळ्या फळांची झाडं असतील ती सुद्धा एक कलमांची असतील त्याच्यामध्ये सुद्धा एक देशी बिगर कलमांची झाडे सुद्धा आपल्याकडे असली पाहिजेत. ती झाडे अशी मजबूत आणि एक जास्तीत जास्त मोठी होऊन जास्तीत जास्त वर्ष ती टिकत असतात. तर याच्यामुळं जे हे पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होत असते. याच्यावरती सुद्धा एक चांगलं ही झाडं काम करत असतात. या झाडांचं जर एक महत्त्व असलं देशी मोठ्या झाडांचं ते या निसर्गामध्ये एक फार महत्त्वपूर्ण एक असं मोठं महत्त्व आहे. हे जी देशी झाडं असतात ही देशी झाडं एक जास्तीत जास्त 100 वर्षाची झाडं एक आम्ही पाहिलेली आहेत डोळ्यांनी. तर अशी 100 वर्षाची जी झाडं देशी बिगर कलमाची असतात त्या पद्धतीनं ही जी कलमाची रोपं असतात ही कलमाची रोपं एवढ्या एक 100 वर्ष अशी पाहायला मिळत नाहीत. आज आपण समजा कलमाचं रोप लावलं तर एक पहिल्याच वर्षी त्याला फळ मिळत असतं. मग ते त्या फळाच्या एका शोषणामुळं ते वृक्ष मोठा होत नाही. मग ते एक वृक्ष छोटे राहतात आणि एक 10-20 वर्षामध्ये त्या वृक्षावरती एक काही ना काही एक रोगांचा प्रादुर्भाव होऊन ती वृक्ष नष्ट होताना पाहायला मिळतात. एक तसं त्या देशी वृक्षांमध्ये तसं अजिबात पाहायला मिळत नाही. आज देशी वृक्ष म्हणलं की 100 वर्ष असणारी ही झाडं आज आम्ही डोळ्यानं पाहिली. त्याच्यावरून आमच्या लक्षात असं आलं की जे देशी आणि बिगर कलमाची जी झाडं असतात ती सुद्धा अशी फार मोठ्या प्रमाणात अशी एक मोठी होऊन अशी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी ती एक उभी असतात. तर याच्यामधनं असं लक्षात येतं की आपण वृक्षारोपण करत असताना देशी वृक्षारोपणावर सुद्धा एक लक्ष दिलं पाहिजे. त्यात जास्तीत जास्त आपल्याला जेवढं देशी वृक्षारोपण करता येतं आहे त्याच्यावरती एक लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतं. आज प्रत्येक माणसाने एक महत्त्वाचं काम मोठं पुण्याचं काम म्हणून एक वृक्षारोपणसुद्धा एक जीवनामध्ये केलं पाहिजे. आज महापुण्याचं काम म्हणलं तर ह्या वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. ह्या वृक्षापासून आपल्याला हे फळं फुलं पानंसुद्धा या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जीव खाताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासाठी ही फळं मिळत असतात तर पक्ष्यांसाठी ती फुले शोषत असतात. एक छोटे छोटे जीव असतात ते पानेसुद्धा खात असतात. असे अनेक एक चांगले जे संपूर्ण अन्नाचा स्रोत असेल, आपल्या सर्व जीवांना लागणारा ऑक्सिजन असेल, हे जे काही पुरवण्याचं साधन आहे ते हे झाड आहे, हे वृक्ष आहे. मग या वृक्षाला जर आपण समजा एक बनवत असलो, तयार करत असलो या पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये तर एक हा मोठं एक महापुण्याचं काम आहे म्हणावं लागेल. याच्यावरती सुद्धा एक चांगला विचार केला तर महापुण्याचं काम आहे हे म्हणण्यात काही एक दुमत कुणाचं नसेल. एक असा बारकाईने विचार केला तर आपल्यास लक्षात येतं. आज आपण
कोणताही काम करत असताना आज पाहिलं तर आपण जीवनामध्ये फार मोठे असे उत्सव समारंभ करत असतो. महत्त्वाच्या एका मुद्द्यावरती पाहिलं तर आज आपण आपल्या मुलाबाळांचा वाढदिवस एक साजरा करत असतो. ह्यातला एक चांगली कल्पना घेतली तर एक वाढदिवस आपल्या मुलांचा असेल, आपला वाढदिवस असेल, त्या दिवशी एक चांगलं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. तो वृक्ष जसा जसा मोठा होत जाईल तसा तसा आपला एक निसर्गामध्ये, या पर्यावरणामध्ये एक चांगल्या एका महत्त्वाच्या कामामध्ये वाढदिवस साजरा होतो आहे असं आपल्याला डोळ्याला पाहायला मिळेल. याच्यावरती एक सुद्धा चांगला विचार केला तर असं आपले प्रत्येक असे समारंभ असतील, आपल्या लग्नाचा दिवस असेल, आपल्या लग्नाचा वाढदिवस असेल, आणखीन असे काही महत्त्वाचे दिवस जीवनामध्ये असतील, त्या दिवसामध्ये जर हे वृक्षारोपणाचं काम केलं तर एक अगदी महापुण्याचं काम केल्यासारखं फार मोठं काम आहे म्हणावं लागेल. याच्यावरती सुद्धा एक मनामध्ये विचार केला तर एक चांगली कल्पना आहे, चांगला विचार आहे असं म्हणावं लागेल. आज ह्या वृक्षारोपणाची या निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये एवढी गरज आहे की आज हा जो निसर्गामधला बदललेला जो बदल आहे, यातमधलं हल्लेलं हे संतुलन आहे, ते सगळं संतुलन जर एक व्यवस्थित करायचं असेल तर एक जास्ती प्रमाणात वृक्ष लागवड होणं गरजेचं आहे. त्यातमध्ये देशी जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणं गरजेचं आहे. अशी मोठी होणारी वृक्ष लागणं गरजेचं आहे. मग ह्यातमधनं आपण सर्वांनी मनामध्ये विचार करून असं काहीतरी चांगला विचार ठरवायचा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही वेळेत आपल्याला एक जीवनामध्ये प्रत्येक वर्षी, प्रत्येक पावसाळ्यामध्ये एक जास्तीत जास्त वृक्ष कसे लावता येतील ह्याच्यावरती एक चांगला विचार करायचा आहे. आपण माझे विचार ऐकलेत, आपला मी खूप आभारी आहे. धन्यवाद.